त्याचं काय आहे ना उर्वशी, राहुल सरांनी या फाईलची जबाबदारी माझ्यावर दिली. ते म्हणाले की डायरेक्ट सम्राट सरांच्या हातातच ही फाईल द्यायची. त्यामुळे आता मी त्यांच्याच हातात देणार. तू मला फक्त सांग सर कुठे आहेत ते. तसं उर्वशीने रागातच हाताची मूठ वळवली. दिवसेंदिवस तपस्या तिच्या डोक्यात जायला लागली होती. आजपर्यंत तिला कोणीच इतकी खुन्नस दिली नव्हती जितकी तपस्या देत होती. त्यामुळे तिला तपस्याचा भयंकर राग येत होता. हे बघ, तू स्वतःला जास्त शाणी समजू नकोस हा तपस्या. मी सरांची पर्सनल सेक्रेटरी आहे आणि मी म्हणते ना की मी देईन ही फाईल त्यांना. मग दे चुपचाप इथे. नाही देणार मी ही फाईल. मी सम्राट सरांच्या हातातच ही फाईल देणार. फाईन. मग मी पण तुला नाही सांगणार की सर कुठे आहेत. जा, तूच जाऊन शोध जा त्यांना. बावळट बाई, मी फक्त एक मिस कॉल देईन आणि ते पुढच्याच क्षणाला माझ्या समोर असतील. मला ऍक्च्युली कोणाला कळू द्यायचं नव्हतं की सम्राट माझे कोण आहेत, पण आता वाटतंय की तुला ते हळूहळू कळायलाच हवं. त्याशिवाय तुझा हा माज काही कमी व्हायचा नाही. पण असं एका झटक्यात नाही कळू देणार मी तुला. हळूहळू करून शॉक देणार मी. जस्ट वेट अँड वॉच. काय ग तपस्या, काय बघतेस माझ्याकडे? जा ना, जाऊन शोध सम्राट सरांना आणि दे त्यांना ही फाईल. मी त्यांना नाही शोधणार, ते स्वतः येतील इथे आणि तेव्हाच मी त्यांना ही फाईल देईन. अच्छा, त्यांना काही स्वप्न पडणार आहे का की मिस तपस्या राऊतचं त्यांच्याकडे काहीतरी महत्वाचं काम आहे म्हणून त्यांनी लवकरात लवकर इथे यायलाच हवं? आर यू मॅड गर्ल? तू काय बोलतेस तुझं तुला तरी कळतंय का? येस, आय एम कम्प्लिटली मॅड. बघायचंय का तुला माझा मॅडनेस? मग बघ. सम्राट सर इथे नाहीयेत, पण पुढच्या 15 मिनिटात ते माझ्या समोर उभे असतील. डू यू वॉन्ट सी? ॲटिट्यूड तर असा देतेस जसं काय सम्राट सर तुझ्या तालावर नाचतात. तसंच समज हवं तर उर्वशी. तपस्याला हे बोलायचं होतं, पण ती बोलली नाही. तिला बोलून दाखवण्यापेक्षा हे करून दाखवायचं होतं. आणि त्यानंतर त्या उर्वशीचा चेहरा कसा होतोय ते बघायचं होतं. घड्याळात बघ उर्वशी, 11:15 झालीत. एक्झॅक्ट 11:30 वाजता सर माझ्या समोर उभे असतील. तपस्याने तिच्या चेहऱ्यासमोर हात पकडत तिला घड्याळ दाखवलं. उर्वशीने घड्याळात पाहिलं. 11:15 वाजले होते. तिच्याकडे बघून स्माईल देत तपस्या एका बाजूला गेली. उर्वशी तिच्याकडेच बघत होती. आता तिला पण बघायचं होतं की खरंच सम्राट 15 मिनिटात तिच्या समोर येऊन उभा राहतो की नाही. तपस्या एका बाजूला गेली. तिने लगेच स्वतःचा मोबाईल काढून सम्राटला फोन लावला. कोणाला फोन लावला हिने? सर कुठे आहेत ते तर मलाही माहिती नाही. मग असा कोण आहे ज्याला सम्राट सर कुठे आहेत ते माहिती आहेत? आणि त्या व्यक्तीचा नंबर या तपस्याकडे कसा काय आला? उर्वशीच्या मनात एकामागोमाग एक प्रश्न फिरायला लागले होते.
हॅलो. कुठे आहात तुम्ही? उर्वशीचं सगळं लक्ष सध्या तिच्याकडेच होतं. तपस्या तिच्यापासून दूर असल्यामुळे ती कुणासोबत आणि काय बोलते ते तिला ऐकू येत नव्हतं. ती फक्त तपस्याचे हावभाव बघत होती. दुसरीकडे तिचं लक्ष घड्याळाकडे सुद्धा होतं. मी इथेच बाजूला आहे. कोल्ड्रिंक प्यायला आलो होतो. ठीक आहे, 10 मिनिटात या लवकर. का? मी काय येऊ 10 मिनिटात? तुम्ही तुमचं काम सुरू करा, मी आरामात येतो. राहुल सरांनी मला एक फाईल दिली आहे. ती फाईल मला तुम्हाला द्यायची आहे. हा, मग तू ये इकडे. मी माणूस पाठवतो तुझ्यासाठी. नाही, तुम्ही मला पुढच्या 10 मिनिटात इथे माझ्या समोर हवे आहात. बाकी मला काहीच माहित नाही. हे बघ, मी नाही येऊ. तुम्ही जर इथे 10 मिनिटात आलात तर मी तुम्हाला 10 किस्से देईन. 1 मिनिटाची 1. तसा तो पुढे बोलायचाच थांबला. बरेच दिवस झाले होते दोघांचाही उपवास सुरू होता. अचानक समोरून ऑफर आल्यावर माणूस तर गडबडणारच. बघा सम्राट, फायद्याची ऑफर आहे तुमच्यासाठी. 10 मिनिटात या आणि 10 पप्प्या घेऊन जा. नक्की देशील? पलटणार तर नाहीस ना? मिसेस तपस्या सम्राट खानविलकर आहे मी. एकदा शब्द दिला तो दिला. पण हो, इथे आल्यावर सगळ्यात आधी तुम्ही डायरेक्ट माझ्याकडे यायचं. ओके, आय एम कमिंग. तसं तपस्याच्या चेहऱ्यावर विजयी हास्य पसरलं. तिने लगेच उर्वशीकडे पाहिलं. उर्वशीला अजूनही कळालं नव्हतं की तिने नक्की कुणाला फोन लावलाय. या लवकर, मी तुमची वाट बघते. दहा मिनिटं बाकी आहेत उर्वशी. घड्याळ चेक करत राहा. पुढची 10 मिनिटं दोघींचंही लक्ष घड्याळाच्या काट्याकडे होतं. सम्राट 10 मिनिटात येणार याची तपस्याला पुरेपूर खात्री होती. तिच्या हावरट नवऱ्याला ती चांगलीच ओळखून होती. दुसरीकडे उर्वशीला मात्र तिचं वागणं मूर्खपणाचं वाटत होतं. आता 11:30 वाजायला फक्त 3-4 मिनिटं शिल्लक होती. तरी सम्राटचा काही पत्ता नव्हता. काय तपस्या मॅडम, 3 मिनिटं बाकी आहेत. कुठे आहेत सम्राट सर? उर्वशी तिच्या दिशेने जातच होती. तितक्यात एक गाडी धूळ उडवत समोरून येताना दिसली. तसं दोघींनीही त्या दिशेला पाहिले. समोरच्या गाडीला बघताच तपस्याचे ओठ रुंदावले. गाडी त्यांच्यापासून काही अंतरावर येऊन थांबली. त्यातून सम्राट अगदी स्टाईल मध्ये खाली उतरला. धूळ असल्यामुळे त्याने खिशाचा गॉगल काढून डोळ्यांवर लावला आणि तो बाकी सगळ्यांना इग्नोर करत सरळ तपस्याच्या दिशेने चालत आला. उर्वशीचं लक्ष पण सम्राटकडेच होतं. उर्वशी आणि तपस्या दोघींमध्ये 10-12 पावलांचं अंतर असेल. अजून तरी तो नक्की कोणाकडे जातोय ते कळत नव्हतं. पण तपस्याला पूर्ण खात्री होती की तो तिच्याकडेच येणार. बघितलं उर्वशी, अजूनही 2 मिनिटं बाकी आहेत.
थांब ग अजून. बघूया ना सर नक्की कोणाकडे जात आहेत ते. उर्वशीला एका क्षणासाठी असं वाटलं की सम्राट तिच्याकडेच येतोय, म्हणून ती स्टाईल मारायला गेली. पण तिचा हा आनंद फार वेळ टिकला नाही. पुढच्या काही सेकंदातच सम्राट चालत तपस्या समोर येऊन उभा राहिला होता. आणि ते बघताच उर्वशीच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स मात्र बघण्यासारखे झाले. येस मिस तपस्या. सर, ही फाईल राहुल सरांनी तुम्हाला दिली. एकदा चेक करून घ्या आणि काही चेंजेस असतील तर सांगा. तपस्याने फाईल ओपन करून सम्राट समोर पकडली. तो फाईल चेक करू लागला. सम्राटचं लक्ष फाईल मध्ये होतं आणि तपस्याचं उर्वशीकडे. ती अजूनही मोठ्या झालेल्या डोळ्यांनी त्या दोघांकडे बघत होती. असा हिने कोणाला फोन लावला की 10 मिनिटात सर इथे आले आणि येताच ते तपस्याकडे कसे काय गेले? त्यांना कसं माहिती हिला फाईल द्यायची आहे ते? उर्वशीच्या मनात नाना प्रश्नांनी गर्दी करायला सुरुवात केली होती. पण कुठेतरी तपस्याला सम्राट सोबत बघून तिला तपस्याचा रागही येत होता. उर्वशी रागात तिच्याकडे बघत होती आणि तपस्या गालात हसून एक प्रकारे तिला टोशन देत होती. पण तिला हे माहिती नव्हतं की हे एक सिंपल पैज जिंकण्याच्या नादात पुढे तिच्यासोबत काय काय होणार आहे.